नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा एक खवा आणि या खव्याची मी आज बनवत आहे गुलाबजामुन. तर झालं असं की माझे मिस्टर गेले होते कुंतलगिरीला कॅम्पसाठी आणि कुंतलगिरीचा पेढा तर प्रसिद्ध आहेच, पण तिथून त्यांनी येताना पेढा न आणता आणला होता खवा. तर तो खवा जो आहे तो मी पुरणाच्या चाळणीने सगळ्याचा बारीक करून घेते. अगदी आपण पुरण जसं बारीक करून घेतो ना, तसं हा खवा जो आहे तो मी सगळा बारीक करून घेतला, जेणेकरून त्यातले सगळे गोळे जे ते फोडल्या जातील. आता खवा बारीक करून झाल्यानंतर यात मी ॲड करणार आहे मैदा. तर हे खव्याचे गुलाबजामुन बनवण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. मी पहिल्यांदाच हे खव्याचे गुलाबजामुन बनवत आहे. याआधी मी गुलाबजामुन बनवले, पण ते रेडीमेड मार्केटमध्ये प्रीमिक्स भेटतं ना जामुनचं, त्या पॅकेटचे गुलाबजामुन मी बनवलेले आहे आधी. खव्याचे गुलाबजामुन मी पहिल्यांदाच बनवते. तर आता मैदा सगळा असा चांगला बारीक करून घेतल्यानंतर इथे मी अगदी काट्याने मोजून 100 ग्राम इतका मैदा घेतला होता. मैदा चांगला चाळून घेते. जेव्हा मी जामून खाऊन बघितला असं मला वाटलं की यात अजून थोडा मैदा बसू शकत होता. जवळपास 50 ग्राम अजून मी मैदा वापरू शकत होते इथे. तर ज्या कढईमध्ये मी हे बारीक करून घेतलं होतं आणि त्या कढईला थोडासा खवा लागलेला होता. तर मग कोरडा मैदा घालून कढई एकदम स्वच्छ करून घेतली, कारण पाण्याने मी ही धुवू शकत नव्हते. पाण्याने धुतली असती तर खवा वाया गेला असता आणि परत मग मला त्यात तळायचे पण होते जामून. त्यामुळं कोरड्या पिठाने असं मी कढाई जी ती स्वच्छ करून घेतली आणि पाणी न घालता, पाणी किंवा दूध काहीच न घालता मी मैदा जो आहे तो सगळा खव्यामध्ये असा मिक्स करून घेतला आणि हा उंडा जो आहे तो चांगला आता मी मळू घेते. 5 ते 7 मिनटं ह्या उंड्याला मी चांगलं मळून घेतलं होतं आणि आता हा उंडा जो आहे तो मी 15 मिनटं रेस्टिंगसाठी ठेवते. झाकून हा उंडा मी बाजूला ठेवला. आता उंडा माझा रेस्ट करतोय तोपर्यंत जामुनसाठी इथे मी पाक बनवायला घेतला. पाक बनवण्यासाठी 2 ग्लास पाणी आणि 3 ग्लास इतकी मी यात साखर घातली होती. आणि जामुनसाठी मी काय एक तारी वगैरे पाक बनवत नाही. आपली साखर पूर्ण पाण्यात विरघळली की 4 ते 5 मिनटं म्हणजे मॅक्झिमम 5 मिनटं पाणी जे आहे ते मी चांगलं उकळून घेत असते आणि लगेच मग गॅस बंद करते. आणि असाच मी नेहमी जामुनसाठी पाक बनवते. जामुनसाठी मी कधीच एक तारी असा पाक बनवलेला नाही. तर पाक तयार होत आहे तोपर्यंत ह्या मैद्याचे जे ते असे छोटे छोटे मी बॉल बनवून घेते. अधूनमधून पाकाला पण हलवत होते. आता साखर विरघळली, 5 मिनटं कमी गॅसवर हा पाक उकळला गेला की लगेच गॅस बंद करणार आणि पाक माझा रेडी आहे. मग पाक तर रेडी होता, पण गोळे जेव्हा मी बनवत होते ना, तर गोळ्याची क्वांटिटी बघून म्हणजे ते जामुनचे बॉल जे मी बनवत होते ना, त्यांची क्वांटिटी बघून असं वाटलं की कदाचित पाक कमी पडू शकतो. त्यामुळं अजून 1 ग्लास साखरेचा मी इथे पाक बनवला आणि त्यामध्ये घातला. आता यातच मी जर साखर घालून पाक वाढवला असता जे पहिल्या भांड्यामध्ये, तर असं झालं असतं की आधीची साखर ओव्हर कुक झाली असती, जी साखर विरघळलेली. त्यामुळं मग मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाक बनवला आणि मग तो एकत्र केला सगळा. आता सगळे गोळे बनून झाल्यानंतर म्हणजे 7-8 गोळे बाकी होते, तेव्हा मी तेल गरम करायला ठेवलं आणि बाकीचे आता 7-8 उंडे बॉल्स माझे जे ते जामुनचे तयार करून घेते, तोपर्यंत तेल पण चांगलं तापेल. आणि आता सगळे हे माझे जामुनचे बॉल बनवून रेडी आहे. तर वेळ आहे आता यांना तळण्याची. तर तेल पण इथं माझं गरम झालं होतं. लगेच हे जामुन जे आहे ते मी तळायला घेतले आणि चांगले असे डार्क ब्राऊन होईपर्यंत मी हे जामुन जे ते तेलामध्ये तळून घेणार आहे. आणि अगदी मंद आचेवर हे जामुन जे ते मी तळणार आहे. आतमध्येपर्यंत हे तळल्या गेले पाहिजे चांगले. आणि असंच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत त्याने मला अंदाज येत जाईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आहे आणि किती लोकांना माझे व्हिडिओ आवडत आहेत ते. तर हे जामुन जे ते एकदम कमी गॅसवर मी तळून घेतले
असा डार्क ब्राऊन कलर आला की जामुनला मग तेलातून हे काढून घ्यायचे. आता हे आता माझे तळल्या गेलेले आहेत तळून. ऑलमोस्ट आता हे झालेच आहे. तर हे सगळे जामून मी आता काढून घेते आणि लगेच दुसरी जामूनची बॅच जी ती तळायला मी कढाईमध्ये टाकणार. तर असेच करून मी सगळे जामून जे ते तळून घेतले एकदा आणि नंतर मग सगळे एक सोबतच मी पाकात टाकले होते. एक बॅच माझी तळून झाली, लगेच दुसरी बॅच तळण्यासाठी टाकली आणि एक जामूनची बॅच पाकात न घालता एकदम सगळे जामून तळून घेऊन नंतर सगळे जामून मी पाकात सोडले, जेणेकरून सगळे एकाच टाईमला पाकामध्ये चांगले मुरले जातील. तर इथे आता माझे सगळे जामून जे ते तळून झाले. आता हे सगळे मी पाकात टाकते. पाक गरमच आहे अजून आणि एक 15 मिनटं याला रेस्ट करू देणार. चांगलं हे जामून पाकामध्ये मुरतील. तोपर्यंत बाकीचं किचन ओटा वगैरे क्लिनिंगचं काम आपलं तर चालूच राहणार. याला झाकून आता बाजूला ठेवते आणि एक 15 मिनटानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते. तर आता 15 मिनटानंतर जेव्हा आपण हे उघडून बघितले तर जामून तर थोडेफार मुरलेले होते, पण अजून पाक थंड झाला नव्हता. म्हणजे अजून एक 10 मिनटं हे आपण ठेवू शकतो. एक लगेच गरम गरम मी खाऊन बघितला, खूप छान झाला होता. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.